त्या बाळावर फिट्स अँड फिटो शस्त्रक्रिया, बाळाच्या पोटातून काढले 2 पुरुष जातीचे मृत अर्भक. अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं 4 फेब्रुवारी रोजी एका 3 दिवसीय बाळावर फिट्स इन फिटो शस्त्रक्रिया पार पडली होती. या शस्त्रक्रियेत बाळाच्या पोटातून 2 पुरुष जातीचे मृत अर्भक काढण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. राज्यातील ही अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया. बाळाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून 2 दिवसांपूर्वी त्याचे टाकेही काढण्यात आले. त्यामुळे 20 दिवसानंतर म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी या बाळाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सुट्टी झाली असली तरी बाळाला वारंवार तरी प्रत्येक 3 महिन्यांनी बाळाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी दिली. तसेच यावेळी रुग्णालय प्रशासनानं बाळाची आई वडील यांचा सत्कार केला. त्याचबरोबर शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उषा गजभिये, डॉक्टर नवीन चौधरी व त्यांच्यासोबत सहकार्य करणाऱ्या डॉक्टर आरोग्य चमूचा देखील सत्कार केला. यावेळी आमदार सुलभा खोडके देखील रुग्णालयात उपस्थित होत्या. त्यांनी रुग्णालय प्रशासनाचं कौतुक केलं. हा जो बाळाचा प्रवास सुरू झाला हा 31 जानेवारीला मला जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांचा फोन आला होता. त्यांनी मला फोन असा केला की संभाजीनगरच्या प्रायव्हेट हॉस्पिटलनी या बाळाला उपचार करण्यासंबंधी असमर्थता दर्शवली. मग मी जसा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला त्यानंतर मी डॉक्टर नवीन चौधरी सर आणि डॉक्टर उषा गजभिये मॅडम दोघांना पण संपर्क साधला व त्यांनी इथे करण्यासंबंधी समर्थता दाखवली. त्यानंतर आम्ही 3 दिवस त्या बाळावर सलग प्री ऑपरेटिव्ह काही तपासण्या, काही त्याच्या CT स्कॅन, काही त्याच्या चाचण्या, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे रिपोर्ट्स आणि त्याला स्टॅबिलाईज केलं. त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आम्ही फायनली 2 तारखेला त्याचा ऑपरेट करण्याचा निर्णय घेतला. 2 तारखेला ऑपरेशन झाल्यानंतरही त्यामध्ये आम्ही त्याचे अल्फा फेटोप्रोटीन लेवल, CBC, CRP ह्या सगळ्या गोष्टी, फीडिंग ह्यापर्यंत सगळं मॉनिटर करत आलो. त्याला NICUमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर त्याला जनरल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. तिथे त्याची काळजी घेण्यात आली. त्यानंतर 2 दिवसा अगोदर त्याचे टाके काढल्यानंतर काही जे अल्फा फेटोप्रोटीन लेवल आणि काही गोष्टी ज्या प्रोफायलॅक्टिक करायला पाहिजे, ज्या चेक करायला पाहिजे, ज्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या. त्यानंतर त्याला आपण सर्व सूचना दिल्या त्या बाळाच्या आईवडिलांना की कशा पद्धतीचं त्याचं फॉलोअप राहिलं पाहिजे, त्याला कशा पद्धतीचं त्याला फीडिंग दिल्या गेलं पाहिजे, त्याला कशा पद्धतीची पुढचे उपचार प्रणाली राहिली पाहिजे, त्याला काय काय घ्यावयाची काळजी आहे, या सगळ्या गोष्टी सविस्तर आम्ही त्यांना सांगण्यात आल्या. व त्यानंतर आजचा तो दिवस उजाडला ज्या दिवशी आपण सुखरूपपणे त्या बाळाला इथून डिस्चार्ज करत आहोत आणि याचा मला आणि आमच्या टीमला खूप जास्त आनंद होत आहे. धन्यवाद. आज या बाळाच्या डिस्चार्ज म्हणा किंवा निरोप समारंभाच्या निमित्ताने आज जी पत्रकार परिषद आणि जे मान्यवरांचे ज्यांनी ऑपरेशन केले त्यांचे फेलिसिटेशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याबद्दल मला खूप आनंद होत आहे. पण या ठिकाणी आज हे सांगू इच्छितो की आजच आमची 49वी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पण पार पडली आणि ती पण यशस्वीरित्या पार पडलेली आहे. तसेच इथे नेफ्रोलॉजी, डायलिसिस, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, पीडियाट्रिक सर्जरी, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कॅन्सर युनिट, त्याच्यानंतर रेडिओथेरपी, किमोथेरपी आणि आता नवीनच MRI आता सुरू होणार आहे. ह्या सगळ्या सुविधा असलेलं आणि महात्मा ज्योतिबा जन आरोग्य फुले योजना, तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचा इथे लोक भरपूर लाभ घेतात. आणि अजून गोरगरीब रुग्णांनी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की गरजू आणि गोरगरीब रुग्णांनी ज्यांना या बाबतीत ज्यांना उपचार घ्यावायचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि या सोयी सुविधांचा लाभ घ्यावा. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर
कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।